तर आज आहे रविवार, तर आज आम्ही आणलं होतं मटण जेवण्यासाठी. दुपारच्या जेवायला मटण आणलं होतं, तर मी मटणची मस्तपैकी सुक्का मटण बनवणार आहे आज. तर तुम्ही त्यासाठी बघू शकता मी काय काय घेतलं आहे. टॅमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि लसूण घेतले आहेत सोलून. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, अद्रक पण टाकणार आहे आणि मस्त त्याची ग्रेव्ही बनवणार आहे मिक्सरमध्ये लावून. आधी थोडंसं नंतर पाण्यात टाकून ठेवते मटण आणि धुवून घेते नंतर स्वच्छ. हे बघा मटण, चाप आणलं आहे, मटण चाप. मटण धुवून घेतलं आहे स्वच्छ आणि आता बनवायला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये तेल घालते, तेजपत्ता, चक्रीफूल, दालचिनी, लवंग आणि हे काळी मिरी घालते. आणि हे बघा वाटण, ते सगळं रेडी झालं आहे वाटण मस्त. तुमच्या घरी काय बनवलं आहे जेवायला तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. संडे स्पेशल. तर ग्रेव्ही शिजू देते थोडीशी. आता त्याच्यामध्ये हळद घालते, नंतर घरचा मसाला आपला लाल तिखट, मस्त असं वाटण शिजू द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये मटण घालायचं. हा मटणाचा मसाला आहे, मटण मसाला घेतला आहे. तो अर्धा पॅकेट होता, तो मी आधी बनवलेला होता, त्याच्यात ठेवला होता थोडा. आणि हा पण मटण मसाला आहे, हा तर घरचा मसाला आहे, मटण मसाला आहे हा थोडा घालते. हा घातला की अजून जास्त टेस्ट येते. बघा ग्रेव्ही मस्त झालेली आहे आपली, ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे. अजून शिजवावंच लागेल ती. थोडीशी लालसर झाली ना थोडीशी, तर आता टाकते मटण घालते. आता थोडंसं व्यवस्थित त्याच्यावर सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलं आहे. आता पाणी घालते मी. पाणी घातलं आणि मग 6-7 शिट्ट्या घ्यायच्या व्यवस्थित. मस्त असं एकदम नरम शिजलं पाहिजे. नंतर हे करायचं, ते पाणी टाकून आता शिजायला ठेवेल. शिट्टीला कुकर लावून ठेवून देईल मी. 7 शिट्ट्या घ्यायच्या आणि नंतर मग झाली, नंतर भाजी रेडी. आता संध्याकाळचा वेळ झाला, तर आता थोडंसं धनुषला टेरेसवर खेळायला आणलं आहे मी. बघा कसा खेळत आहे. इथला नजारा बघा किती छान आहे. संध्याकाळचा नजारा बघू शकता तुम्ही. घरात नुसतं करमत नव्हतं, झोपला पण नाही तो, तर म्हटलं की आता त्याला खेळायला घेऊन जाते बाहेर. छान आहे बघा, वाव. तुम्हाला पण आवडेल बघा, किती मस्त आहे ते. मस्त आजूबाजूला झाडं, मस्त किती वातावरण किती छान आहे. आणि मस्त असे गोल गोल बिल्डिंग आहेत. आता रात्रीचा वेळ झाला आहे, तर आज मी चिकन भुजिंग बनवत आहे मस्त मी खाण्यासाठी. चला तर ब्लॉग इथेच संपतो माझा. बाय बाय.